हॅलो गाय. तर गाईज आपण अशा प्रकारे आता निघालेलो आहोत आणि तिथे दर्शन घ्यायला. आणि हा मोठा आहे माझा जीवलग काळीचा तुकडा मला भेटण्यासाठी आलेला आहे. आज काहीतरी स्पेशल स्पेशल ओकेशन. तेच भारी वाटतं. तर हॅलो गाईज, आणि आपण आलेलो आहोत आता इंद्रायणी घाटवर. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. तर अशा प्रकारे आत्ता आम्ही आलेलो आहोत इंद्रायणी घाटवर. तर माझा मित्र आलेला आहे त्यामुळे आम्ही म्हणलं चला जाऊन यावं इंद्रायणी घाट. हे बघा आळंदीचं मंदिर आहे. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हेड बघ. माऊली पायरीवर बसू नका, पायरीवर बसू नका, पुढे चला. बंद करा, बंद करा. आमच्या नव्या वर्षाची सुरुवात अतिशय खूप मस्त झालेली आहे देवाच्या दर्शनानं. आणि गणेश भाऊ पण आज सकाळ सकाळी लवकर जरा उठून नववर्षाच्या निमित्त देवाच्या पाया पडायला आहोत. बघू शकता गर्दी जास्त नाही आजच्यापेक्षा. तरी आज नवीन वर्ष असल्यामुळं जास्त आलेत पब्लिक. तर गाईज खूप सारी गर्दी होती. वरती आम्ही गेलो, गर्दी पाहून परत वापस आलो. आम्ही काय इथलेच आहेत त्यामुळे आम्हाला काही नाही, आम्ही कधीही जाऊन दर्शन करू शकतो. आज 9 वर्षामुळे गर्दी भरपूर होती. आजी हो आजी फुल पण तरी जुगाड करायला लागतं कारण इथं फक्त कॅशच चालू होतं. मग गाण्याला म्हटलं मी तिथल्या माणसाला एक दे पैसे दे, त्यांना ऑनलाईन कर आणि त्यांच्याकडून पैसे दे. तर असं केलं आम्ही आता आणि ते प्लॅन सक्सेसफुल झाला. नाहीतर गाण्या म्हणत होता की अजान वृक्ष अभंग तव अंतरिक्ष गगनी अवचित झाली आश्रिणी भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेव दरुशने धन्य धन्य वृक्ष अजान धन्य सिद्धेश्वर स्थान ज्ञानदेवा समाधान धन्य अलंकापुरी ऐसी आश्रिणी बदली जय जयकारे टाळी पिकली तव स्नान संध्या सजली देव भक्त सकळीची मग पाहुनिया शुभ दिन देवे करुणी आदरिले प्रणाय नामा होतसे खेद क्षीण ज्ञानदेव कारणे.
तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. दर्शन करून आम्ही निघालो आहोत. खूप गर्दी आहे आज, गर्दी भरपूर आहे याच्यामुळे नवीन वर्षामुळे. चला, नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली. तर माऊलीच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित आलो ते पडशील. तर आजचं दुसरं मंदिर म्हणजे नामदेव नाही, ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका. जर तुम्ही आळंदीमध्ये आला असाल ना, तर वडमुखवाडीच्या अलीकडं थोडंसं विश्रांतवाडीकडे जाणार रस्त्याला तुम्हाला हे मंदिर दिसेल. असे खूप छान आणि निसर्गरम्य वातावरण आहे. फ्लॅग लावला खूप मस्त आहे. तर आज नवीन वर्षाचं खूप मस्त असं वाटलं. सगळे मंदिर आम्ही इथले केलो आणि ह्या एरियामध्ये भरपूर असे मंदिर आहेत. साई मंदिर, बालाजी मंदिर आणि हे जे आहे ते थोरल्या पादुकाचं मंदिर आहे. खूप मस्त वातावरण आहे इकडं. आणि नवीन वर्षाच्या आज मंदिरात चांगलं झालं, सुरुवात चांगली झाली नवीन वर्षाची. काय म्हणता गणेश विचार? बरोबर, तुम्ही असलं सुरुवात चांगली होणारच की. आणि गणेशराव आहेत म्हणल्यास गणेशराव पण आज त्यांच्या कामानिमित्त इकडे आलेले. त्यांच्यामुळे आज एवढं मला घडलं. मला पण आलो फिरायला. मस्त आहे ना गार्डन. हा, अजून भरपूर आहे की, म्हणून चप्पल म्हणलं. ॲक्च्युली हायवेच्या मधोमध केलेलं आहे मंदिर. असं गार्डनचा भाग मस्त खूप सारा. फोटोशूटसाठी मस्त, फोटोशूट्स किंवा मग प्री वेडिंग वगैरे. प्री वेडिंग तिथे एक जण होतं पण प्री वेडिंग करत होतो. नाव सांगत असते. रशन पिंकू साहेब. कुठल्या शाळेत आहेस? आदर्श. कुठं आली शाळा? कुठली तुझी? गाव कोणतं? शाळा इथंच राहिला. शाळा इथंच आहेस ना, चोरलीत? हां, भोसरीत. वा, थँक्यू. हॅप्पी गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर गाईज, हे आमचं दुसरं मंदिर. आज नवीन वर्ष असल्यामुळे खूप सारे फोटोशूट इथं होत आहेत आणि आम्ही आलो ब्लॉग करायला. तर हे खूप सुंदर असं, म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे दिसतात. खूप मस्त व्ह्यू आहे आणि खरंच यार खूप मस्त आहे. बस अजून काय बोलू. हे बघ, हे फ्लॅग मला वाटतं आळंदीमध्ये जे आहेत ते त्यांच्या
काय गुढीपाडव्याचं खरं होतं? मला वाटतं आज 33 कोटी देवांचं झालं दर्शन, नाही का? बोला काय बोलत होता तुम्ही? गुढीपाडव्याचं खरं गुढीपाडव्याचं खरं महत्त्व म्हणजे आज आपले जे श्रीराम प्रभू रामचंद्रजी जे होते ते वनवासावरून 14 वर्ष वनवास करून माघारी आले होते. त्यानंतर त्यांच्या राज्यामध्ये जो सेलिब्रेशन झालं होतं की बाबा गुढी उभारून त्याच्यावर गोड असा पदार्थ लावून जे सेलिब्रेशन झालं होतं ते सेलिब्रेशन म्हणजे आजचा गुढीपाडव्याचा दिवस असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. होय का? तर आपलं प्रभू श्रीरामांचं दर्शन झालेलं आहे. एकंदरीत सगळ्या देवांचं दर्शन झालं. आळंदी आता झालं, प्रभू श्रीरामांचं साई दर्शन झालेलं आहे. साई मंदिरमध्ये आला तुम्हाला तर माहिती आहे, साई मंदिर इथलं सगळ्या देव आहेत इथं. दत्ताचं पण मंदिर आहे इथे, माता दुर्गा माताचं मंदिर आहे, अष्टविनायकच्या 8 गणपती आहेत, सगळे इथं देवस्थान आहे. तुम्ही साई मंदिरमध्ये आला ना तुम्हाला सगळे देव भेटून जातील. मस्त आहे. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel तर मित्रांनो, आजच्या दिवसातलं तिसरं मंदिर आहे आपलं हे गजानन महाराज मंदिर, देवपाट्यामधलं प्रसिद्ध मंदिर आहे देवपाट्याला. तर हे आहे गजानन महाराज मंदिर. मला वाटत आहे आज दिवसभरात सगळे देव करून घ्यावं, म्हणजे वर्षभर टेन्शन नाही. तर हे आपल्या घरापासून खूप जवळ मंदिर आहे. मी नेहमी इकडे येत असतो, संडे सॅटरडे जेव्हा पण सुट्टी भेटेल त्यावेळेस येत असतो. पण मंदिर खूप मस्त आहे आणि चला दर्शन करूया. बघा हे काय केलेलं माहिती आहे का, शेगावची तशी प्रतिकृती आहे तसं करण्याचा प्रयत्न केला, सेम तसंच उंचावर वगैरे. बघ ना उन्हाळ्यात, आता उन्हाळ्यामध्ये पायपोट गरम लागू नये म्हणून. काय नाही बोलणं होते खर्च कर. तर गणेशची पहिलीच वेळ आहे म्हणे इथे, मी आलेलो आहे भरपूर वेळेस. गणेश दादाला ऑफर आलेली आहे फोटोची. थँक्यू दादा, थँक्यू दादा, थँक्यू दादा. व्ह्यू भारी आहे ना. स्टिक करून टाकलं गरम तर लागेल अजिबात की. मिस्टर